दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1ली ते 10वी मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम, इयत्ता 11वी आणि 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फीमध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो। कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या कमालीचं तापलंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कर्जतमध्ये राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झालेत। नुकताच भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कर्जतचा दौरा केलाय। कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन हे जरी निमित्त असलं तरी यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काही दिवसांपूर्वी नागपूर येथे भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला। त्यानंतर सुरेश लाड यांच्यासोबत आणखी कोण भाजपमध्ये जाणार याची सर्वांना उत्सुकता होती। आता रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी सुरेश लाड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। यावेळी मोठ्या संख्येने लाड यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत कमळ हाती घेतलंय। या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी झालेली कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सुरेश लाड देखील भारावून गेले। सुरेश लाड यांच्या भाजपत जाण्याने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असून भाजप आता मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यात क्रमांक 1चा पक्ष ठरतोय। सुरेश लाड यांच्यासारखा सात्विक माणूस राजकारणात पाहिला नाही असे म्हणत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले। भाजप नेते तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथील शेळके हॉल येथे या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।